ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। निवडणुका पुढे ढकलणं अतिशय चुकीचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं अतिशय मोठं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आक्षेप, तर माहिती घेऊन बोलतो शिंदेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांचा आक्षेप योग्य असल्याचा विरोधकांचा सूर। दोन्ही होऊ घातलेल्या आणि रद्द झालेल्या निवडणुकांचा निकाल एकाच वेळी लागावा, अशी एकमुखी मागणी। राज्यात 22 नगराध्यक्षपदाच्या निवडणुका लांबणीवर, 700हून अधिक नगरसेवक पदाच्या निवडणुकाही पुढे। अनगरसह देवळी, अंजनगाव, सुरजेचाही समावेश। नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकांचा आज प्रचाराचा अखेरचा दिवस। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीय नेत्यांच्या तोफा धडाडणार, तर घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेण्याचा उमेदवारांचा सिलसिला। राणे विरुद्ध राणे असा संघर्ष योग्य नाही, आपण सत्याच्या बाजूने असल्याचं फडणवीसांचं वक्तव्य। शिंदे निलेश राणेंच्या बाजूने असले तरी आपण दोघांच्याही बाजूने, असंही वक्तव्य। महायुतीतील वादात आता भाजप हायकमांड मध्यस्थी करणार। नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षातले वाद विकोपाला, एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांची माहिती। दीड महिन्याच्या आजारपणानंतर संजय राऊतांचा माध्यमांशी संवाद। भाजपविरोधात स्टिंग ऑपरेशन राबवणारे शिवसेना आमदार निलेश राणेंचं तोंड भरून कौतुक। सांगोल्यात 5 राजकीय पक्षांच्या कार्यालयात धाड सत्र। भाजप, शिवसेना, शेकाप, राष्ट्रवादी आणि शहर विकास आघाडीच्या कार्यालयात झाडाझडती। शहाजी बापूंच्या कार्यालयाचाही समावेश। आमदार माऊली कटकेंच्या कारच्या धडकेमध्ये 4 वर्षीय चिमुकली गंभीर जखमी। पुणे अहिल्यानगर मार्गावरील बोऱ्हाडेमळामधली घटना, घटनेचा सीसीटीव्ही समोर। भारतीयांना भारतीय भाषाच येत नाहीत, सरसंघचालक मोहन भागवतांकडून चिंता व्यक्त। अमेरिकेतील लोकांना आपण संस्कृत शिकवायला हवं, असंही विधान। काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांनी संसद परिसरामध्ये पाळीव कुत्रा आणल्यामुळे वाद। भाजप खासदार जगदंबिका पाल यांची कारवाईची मागणी। नमस्कार, मी अमोल जोशी। बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। पहिली महत्त्वाची बातमी आहे, भाजपकडून आता निवडणूक